हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यावेळी टायमिंग दुपारचे 2 वाजलेले आहेत. वातावरण बघू शकता. आज दुपारच्या वेळेतच वातावरण असं झालेलं आहे एकदम भयानक हवा आणि पाऊस पण 1-2 वेळा येऊन गेलेला आहे. पण आता पाऊस थोडासा म्हणजे 1-2 थेंब पडत आहेत. तर मी कपडे काढायला वरती आलेले आहे. म्हणजे पावसा अगोदर कपडे काढले तर ठीक आहे. आज कपडे ना काढण्याचं आणि घालण्याचं काम करत आहे. असं झालंय 2-3 वेळा. कपडे वरती वाळू घातले की 2-3 वेळा पाऊस आला आणि त्यावेळेस परत यायचं, कपडे काढायचं, परत मग खाली घेऊन जायचं, परत थोडंसं ऊन पडलं की मी आणि परत नेऊन वरती घातलेले. असं वरती खाली 3-4 हेरझाऱ्या माझ्या झालेल्या आहेत. फायनली आता कपडे थोडेसे हडकले आणि इतकी भयानक हवा आणि पाऊस जोरदार चालू आहे. दार सुद्धा बंद होत नव्हतं ना खिडक्या, तितकी हवा येत होती तितकी भयानक. तर कसं दार बंद केलेलं आहे. या वेळेत आणखीन घरी कोणी आलेलं नाही म्हणजे जेवणासाठी. दुपारचं जेवण आणखीन आमचं झालेलं नाही आहे. जोपर्यंत सगळेजण येतात तोपर्यंत आम्ही कपडे घडी घालून ठेवू. हे स्टँडवरले कपडे ना 3-4 दिवस झाले पेंडिंग आहे. ते कामं कपडे काढायचे आहेत, घडी घालून ठेवायचे आहेत. बघू शकता कपड्याचा बोजार किती झालेला आहे. तर सगळे कपडे असे झालेत ना, एकही व्यवस्थित भेटेना असं झालेलं आहे. टी शर्ट काढायचा तो दिनेश आणि त्याला एकही टी शर्ट भेटेना, पॅन्ट भेटेना. सकाळी ना नुसता गोंधळ असतो. एकतर स्वयंपाक किचनमध्ये आपली कामं असतात त्यामध्ये यांना एकही व्यवस्थित भेटत नाही. आणि हे सगळं ठेवण्याचं काम कोण केलं? हे गबाळ कपड्याचं तर दिनेश आणि त्याच्या पप्पाचंच काम आहे. जेव्हा हे कपडे काढतात ना व्यवस्थित ठेवत नाहीत. असंच घ्यायचं आणि नंतर सगळे खाली पाडायचं आणि तशी उचलून आतमध्ये कोचायचं. मग कुठलं व्यवस्थित भेटणार आहे? तर मी म्हणलं आता सगळेच कपडे काढावे. आणि तसं तर मी महिन्यातनं 2 महिन्यातनं अशा पद्धतीनं ठेवते. तरी पण आणखीन परत ते तसंच होतं. ठेवल्यानंतर 4 दिवस ठीकठाक असतं, त्यानंतर आणखीन परत जशाला तशीच अवस्था होऊन जाते. तर बघू शकता स्टँडमधले सगळे कपडे काढलेले आहेत. गायत्री आहे मदतीला. गायत्रीकडे टी शर्ट सगळे घडी करत आहे. तोपर्यंत मी सगळे कपडे काढून व्यवस्थित ठेवते. म्हणजे एका कप्प्यात ठेवून देते. एका कप्प्यामध्ये फक्त टी शर्ट आणि एका कप्प्यामध्ये नाईट पॅन्ट आणि एका कप्प्यामध्ये जीन्स पॅन्ट अशा पद्धतीने ठेवते. आणि साड्याचा गबाळ मी यामध्ये ठेवलेला नाही. त्यासाठी इकडे अलमारी जी आहे ना तिथं ठेवले. त्यांचे नवीन साड्या असतात ते कपाटामध्ये ठेवले. म्हणजे नवीन कपडे सगळे कपाटात, जे रेग्युलर आपल्याला लागत असतात ना, टी शर्ट असो साड्या असो रेग्युलरच्या, ते मी इकडे ठेवलेले आहेत. म्हणजे दररोज कपाटाकडे गेलं मग परत तिथंही असंच गबाळ होतं कपड्याचं. त्यामुळे मी इथंच ठेवलेले आहेत जे रेग्युलर आहे. ते स्टँड ठीकठाक आहे. म्हणजे चप्पल ठेवण्यासाठी आणलेलं होतं पण मी ते कपड्यासाठी केलेलं आहे कारण कपडे खूप सारे असतात. तर इकडे पिशव्या जे आहेत ना ते खालच्या कप्प्यामध्ये मी ठेवलेले आहेत. म्हणजे पिशव्या खूप इम्पॉर्टंट आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या एका कप्प्यामध्ये आणि जे कपड्याच्या पिशव्या असतात ना कापडाच्या, म्हणजे आपण साड्या वगैरे आणलेल्या असतात ते छान असतात आणि खूप युजफुल आहे ते आणि व्यवस्थित ठेवणंही गरजेचं आहे. तर त्यासाठी मी एक कप्पाच बनवलेला आहे. परत इकडे गायत्रीने सगळे टी शर्ट फोल्ड करून ठेवलेले होते पण असे केलेले होते ना की सगळी ती घडी विक्रमाळ होत होती. मग नंतर मी गायत्रीला सांगितलेलं की टी शर्ट अशा पद्धतीने फोल्ड करायचे, अशा पद्धतीने घडी घालायची. म्हणजे एकावर एक आपण कपडे ठेवले आणि एखादी टी शर्ट त्यामधली आपल्याला लागणारी काढून घेतली तर वरची विक्रमाळ होऊ नये अशा पद्धतीने घडी घातल्यामुळे ते व्यवस्थित राहतात. जास्त दिवस टिकून राहते त्याची घडी. तेच म्हणलं. मग नंतर गायत्रीने सगळी टी शर्टची घडी मोडली आणि परत अशी करत आहे. तर सगळेच कपडे मी अशा पद्धतीने घडी घालून ठेवते. आणि जे दीपकचे कपडे आहेत एक्स्ट्राचे तेही काढणार आहे यामधले, कारण आता दीपक लवकर येणार नाही, दिवाळीतच तो येणार आहे. तोपर्यंत त्याचे कपडे इथेच ठेवून धुराळे होणार आहे आणि स्टँडमध्ये खूप सारं स्पेसही धरत आहे. आणि अगोदर विचार होता की दिनेशला हे टी शर्ट येतील पण व्यवस्थित येत नाही, थोडेसे ढिले ढाले होतच आहेत. त्यामुळे ठेवून देते हे. आणि जोपर्यंत सगळेजण येतात तोपर्यंत हे कपड्याचं गबाळ काढते. म्हणजे सगळे व्यवस्थित ठेवून देते. तर बघू शकता व्यवस्थित फोल्ड करून ठेवत आहे. तर स्टँडमध्ये किती कमी स्पेसमध्ये ते किती व्यवस्थित दिसत आहेत. हेच कपडे अगोदर पूर्ण स्टँड भरलेलं होतं. एकही कपडा त्यामध्ये वेगळा बसत नव्हता. असं वाटत होतं की यामध्ये एकही कपडा बसणार नाही, पूर्ण गच्च भरलेला आहे. पण तेच कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवल्यामुळे किती स्पेस होतो बघू शकता आणि व्यवस्थित पण दिसतं. वरच्या साईडला मी बेडशीट ठेवलेले आहेत. परत पायपुसण्या वगैरे जे नवीन आणलेले आहेत ते ठेवलेत. आसन ठेवलेत. म्हणजे पाहुणे वगैरे आले आसन आपण इकडे ठेवलं नंतर भेटत नाहीत वेळेत आपल्याला, त्यामुळे मी इथंच ठेवलेत पटकन ते दिसून जावं. आणि घरामध्ये असे आहेत ना की समोर असलं तरी त्यांना दिसत नाही, येऊन मला हातात द्यावं लागतं. तर कपडे थोडेफार व्यवस्थित घडी घालून ठेवले आणि थोडेफार ठेवायचे, थोडेफार धुवायचे आहेत त्यामधले. तर ते पण मी बाजूला केलेले आहेत. परत दीपकचे कपडे मी साईडला ठेवून दिले. म्हणजे कपाटात ठेवले जे नवीन आहेत आणि जे रेग्युलर यूजचे आहेत ते मी एका पिशवीमध्ये भरून इथं पलंगाच्या डिक्कीत ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी कपडे सगळे व्यवस्थित ठेवलेत. आणि परत इकडे गायत्री कुठल्या कामात लागलेले आहे तर हे जे कवर आहेत ना यामध्ये बबल्स बनलेले आहेत आणि ते फोडायला खूप मजा येत आहे तिला. केव्हापासून फोडत आहे. असे मी 2-3 कवर ठेवलेले आहेत. म्हणजे जेव्हाही आपण ऑनलाईन शॉपिंग करतो त्यामध्ये ते सामान घालून सनी हे कवर येतात. आणि ते कवर मी टाकलेले नव्हते, असंच ठेवलेले होते स्टँडमध्ये. तर गायत्रीला ते घेऊन बसलेले आहेत ते एक फोडत आणि मला पण म्हणत आहे मामी तुम्ही पण या, खूप छान वाटत आहे फोडण्यासाठी.
तर आता हे टावेल वगैरे सगळे फोल्ड करून ठेवते. टावेल कसं असतात ना, दररोज लागत असतात हे, आणि वाळू घातलेले होते छान व्यवस्थित हाडकलेले. तर आता मी वरच्या साईडला फोल्ड करून ठेवते, कारण टावेल येता जाता घेत असतात, त्यामुळे स्टँडच्या मधल्या साईडला न ठेवता मी वरच्या साईडला ठेवत असते. तर इथं वरच्या साईडला ठेवलेत म्हणजे पटकन दिसून जातं सगळ्यांना. तर अशा पद्धतीने मी दुपारच्या वेळी ती कामं आवरत असते. नंतर आणखीन आमचं जेवण वगैरे झालेलं नाही, आता बघूया सगळेजण येतील मग जेवण करूया. मग बाकीची कामं काय आहेत ती आवरून घेते. म्हणजे रोजचे कपडे आहेत थोडेफार ओले पण होते त्यामध्ये, कारण पाऊस सारखा येत जात होता, त्यामुळे कपडे जे जाड होते ते व्यवस्थित वाळले नव्हते. तर इथंच मी अडकवलेले आहेत. तोपर्यंत पतिदेव आलेले आहेत, बाबा दिने सगळेजण आलेले आहेत. येते वेळेस मकाचे कणीस घेऊन आले जे उकडलेले आहेत. हे मला खूप आवडतात, जे भाजलेले असतात ना त्यापेक्षा उकडलेले मला खूप आवडतात. मी टाकून उकडून देतात, खूप छान टेस्ट येतो. आणि तसं तर पावसाळा चालू झाला की कुठं तिथं भंडी लागलेली असते, गरम गरम मकाचं कणीस किंवा ओल्या शेंगा ज्या असतात ना ते पण भाजलेल्या भेटतात, खूप छान लागतात त्या दिवसामध्ये. तर घेऊन आले. आमचं जेवण खाणं झालं, मकाचं कणीस खाल्लेलं आहे, म्हणजे झालेलं सगळं खाणं पिणं. आणि आता बघू शकता वातावरण छान झालेलं आहे. म्हणजे आतापर्यंत पाऊस येणं जाणं चालू होतं, त्याचा जरा चालू होत्या. आता पाऊस नाही आहे, छान ऊन पडलेलं आहे. जसं इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत आणि ऊन दिसत आहे तुम्हाला. तर ह्या तुळशीच्या मंजुळा बाबा बाहेर ठेवलेले होते आणि पूर्णपणे भिजले, ते काहीतरी औषध बनवतात त्याचं. तर वरती घेऊन आले, कारण पूर्ण पाणी त्यामध्ये धरलेलं आहे. थोडंसं वल्ल झालं की मंजुळा पाणी धरतात. तर वरती आणलेले आणि कपड्यावरती पातळ आम्ही वाळू घातलं. तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आहोत आणि जाते वेळेस ते घेऊन जाणार आहोत, कारण वातावरणाचं काही नक्कीच नसतं, केव्हाही पाऊस खणं नाही येऊ शकतो. उन्हातच पाऊस येते एक वेळा समजत सुद्धा नाही आहे. आणि गायत्रीच्या जरा चालू आहे. शेरूलाही वरती घेऊन आलं, कारण शेरूही खाली आरडावरडा चालू असतो जसं आम्ही वरती जाऊ, त्यालाही करमत नाही आहे. तर आम्ही सगळेजणच वरती गेलेलो होतो आणि वातावरणाचा एन्जॉय घेतला, छान वाटलं. म्हणजे ही कामं करून करून थोडंसं कंटाळा येतो, बोर होतं. मग त्यासाठी थोडासा बदलाव आणण्यासाठी कुठेतरी बाहेर आपण फिरायला जातो, नाहीतरी मी वरती जाते फिरण्यासाठी. तितकं आम्ही बाहेर काही जात नाही आहे, इथंच खालती वरती आमच्या जरा चालू असतात. तर वरती थोडा वेळ गेले, 1 तास 1.5 तास फिरून आलो, छान वाटतं. आता आले परत आम्ही किचनमध्ये थोडासा पसारा झालेला आहे. जी दुपारी भांडी क्लीन केलेले आहेत ते पण मला रॅकला लावायचे आहेत. परत रात्रीचा स्वयंपाकामध्ये काय करावा तो विचार आतापासून चालू आहे. गायत्रीला मी विचारते, गायत्री मला सांगत असते की काय बनवायचं. तर गायत्री म्हणते मामी काहीही बनवा, मी जेवण करते, फक्त इतकंच असतं तिला. म्हणजे जेव्हा पण भाजीचा प्रश्न येतो ना की भाजी काय बनवावी, त्यावेळेस खूप मोठं प्रश्न पडतो आपल्याला की भाजी दररोज काय बनवावी, सकाळी वेगळी, दुपारी वेगळी, सांच्याला वेगळी. खूप सारे भरपूर ऑप्शन पण असतात, तरी पण प्रश्न पडतो आपल्याला. भरपूर ऑप्शन असले ना त्यावेळी पण प्रश्न पडतो की यामधलं कुठलं बनवायचं. तर इथं मी काय करत आहे, तर दूध गरम करायला ठेवत होते आणि त्या दुधामध्ये इतक्या काळ्या मुंग्या झाल्यात ना, जे बारीक आहेत खूप साऱ्या झालेत, म्हणजे दुधात गेलेत पूर्ण साईडनं झाले ते. तर तेच मी काढत होते. परत इकडे मेथीची भाजी आणि कोथिंबीर आणलेली होती, ते पण निवडायची आहे. तर गायत्री म्हणत आहे की मामी मी TV बघत बाहेर हॉलमध्ये बसून ते निवडून घेते, तोपर्यंत तुम्ही किचनची कामं आवरा, चहा बनवा. म्हणजे आता इव्हनिंगचा चहा पण आणखीन आमचा झालेला नाही आहे. तर अगोदर सगळे भांडे मी रॅकला लावते आणि जे तडका पॅन वगैरे आहे ते इथं कुठेही रॅकमध्ये बसत नाही, खूप जड आहे ते. त्यामुळे मी किचन वाट्याच्या खालच्या कप्यामध्ये एक कवर ठेवलेलं आहे, म्हणजे खोकं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी ठेवत असते. जे ही चाकू आहे म्हणजे सुरी आहे, परत हे पॅन वगैरे आहेत, हे सगळे ना इकडे कुठं बसत नाहीत आणि पडायची भीती असते, त्यामुळे तिथं मी ते व्यवस्थित ठेवलेले आहेत. आणि सगळे भांडे मी रॅकला लावले, दूध गरम करायला ठेवलं, चहा पण बनत ठेवत आहे. आणि गायत्री तिकडे मेथीची भाजी कोथिंबीर सगळं निवडा घेतलेले आहे. तर पटकन चहा बनवून घेते, भाजी निवडून घेते, परत आणखीन बाकीची जी तयारी आहे ते करून घेते. इव्हनिंगची झाडू मारणं, फ्रेश होणं, देवाला दिवा लावणं, खूप सारी छोटी आपली कामं होऊन जातात. एक आवरत बसलो ना कसा वेळ जातो अजिबात कळत नाही. रात्रीचे 8, 8:30, 9 कसे वाजतात ते पण समजत नाहीये. तर इकडे चहा बनलेला आहे. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण. गरमागरम अद्रकचा चहा रेडी आहे. म्हणजे अशा थंड वातावरणामध्ये चहा किंवा उसळ वगैरे बनवली ना खूप छान लागतं. आणि खूप दिवस झाले मी उसळ बनवलेली नाही आहे. हरभरे दररोज भिजत टाकते, कच्चे हरभरे गुळ खायला घेत असतात सगळे, उसळ वगैरे मी बनवत नाही आहे. तर हो, आता उद्याच्याला किंवा परवाला मी उसळ बनवणार आहे. मूग तर संपलेले आहेत, फक्त हरभरे आहेत, तर रात्री भिजत टाकते आणि सकाळी मी बनवून घेते. छान उसळ होते. पावसाळ्या दिवसामध्ये स्पेशल उसळ वगैरे चटपटीत वस्तू खायला खूप छान लागतात. जसं गरमागरम मकाचे कणीस, उसळ किंवा ओल्या भाजलेल्या शेंगा खूप छान लागतात. तर चहा पिऊन झाला आमचा. आणि आता कोथिंबीर आणि मेथीची भाजी एकदम बारीक आहे मेथीची भाजी, त्यामुळे निवडायला थोडासा वेळ जास्त लागत आहे. तर इकडं गायत्री आणि मी मिळून मेथीची भाजी निवडलेली आहे. म्हणजे उद्याच्या भाजीची तयारी आहे. हे उद्या विचार करण्याची गरज नाही, कारण आम्ही अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे. तर कोथिंबीर आणि मेथीची भाजी निवडून कवरमध्ये भरून मी ठेवून देते. ज्यावेळेस भाजी बनवायला घेऊ त्यावेळेस धुवून घेणार आहे, कारण पाल्या भाज्यांना भिजवून ठेवायच्या नाहीत, खराब होतात खूप लवकर ते. आणि पपई, आंबे हे सगळं आणलेलं होतं, काल गुरुवार होतं, उपवासा दिवशी आणलेलं होतं. आंबे आम्ही खाल्ले, पपई मात्र राहून गेलेले आहे. तर बघूया आता. गायत्री नगं म्हणत होती, कारण चहा पिऊन झालेला आहे आत्ताच.
तर बघूया आता. तसंच पपई उचलून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि आता मी करत आहे इकडे खिचडीची तयारी. गायत्री म्हणत आहे मामी खिचडी बनवा आणि भाजीला काहीतरी बनवूया. आणि खिचडी सगळ्यांसाठी बनवली तर बाबा खाणार नाही त्यामधले, कारण आपण यामध्ये बटाटे टाकलेले असतात आणि बाबा बटाटा खात नाही आहेत. त्यामुळे आमच्यासाठी खिचडी बनवते, बाबासाठी थोडासा सपक भात बनवते आणि भाजी बनवणार आहे. भाकरी जे रोजचा स्वयंपाक आहे ते तर बनणारच आहे, पण खिचडी ही बनणार आहे. तसं तर बघा पावसाळ्या दिवसामध्ये ना सगळ्यांच्या घरात खिचडीच बनली जाते रात्रीच्या स्वयंपाकामध्ये. म्हणजे 80% ताईंच्या घरामध्ये खिचडी हीच बनली जाते रात्रीच्या स्वयंपाकामध्ये. तर गायत्री इकडे भाज्या सगळ्या मला कट करून देत आहे. जसं कांदा आहे, हिरवी मिरची आहे, टोमॅटो आहे, सगळी तयारी करत आहे. तोपर्यंत मी तांदूळ वगैरे धुवून घेते, म्हणजे बाकीची तयारी करून घेते. तर इकडे बारीक तांदूळ घेतलेला आहे 2 गिलास. मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, एक 15-20 मिनिट भिजत ठेवूया पाण्यामध्ये आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. तांदूळ थोडीशी भिजले ना खिचडी खूप छान बनते. तर इकडे अद्रक आणि लसूण मी पेस्ट बनवून घेते अगोदर. तर इकडे 10-12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. बारीक वाटण करून घेऊया. तोपर्यंत गायत्री बाकीची तयारी पूर्ण करून देईल. आणि परत भाजी पण मी टोमॅटोचीच बनवणार आहे, कारण आता फ्रीजमध्ये मेथीची भाजी ठेवलेली आहे, पण ती उद्या बनवणार आहे. आता फक्त टोमॅटोची भाजी बनवणार आहे, कारण आता यावेळेस जास्त भाजी बनवली खपणार नाही आहे. त्यामुळे फक्त 2 टोमॅटोची भाजी गायत्री बनवेल. तोपर्यंत मी खिचडी बनवून घेते आणि भाकरी बनवून घेते. परत रात्रीची जी कामं असतात आपली काय काय असतात, तर उद्या सकाळी थोडंसं लवकर आवरावं म्हणून या वेळेत मी थोडीफार कामं आवरून ठेवते. जसं भांडे क्लीन करणं, उद्याची थोडीफार तयारी करणं, लसूण सोलून ठेवणं. लसूण सोलायला सकाळी भरपूर वेळ जातो आपल्याला, आणि लसूण असं आहे ना गावरान ताईनं दिलेला आहे, त्यामुळे ते व्यवस्थित लवकर सोलतही नाही आहे. आणि त्यामधले 1-2 लसूण असं झालं ना खराब, 1-2 पाकळ्या त्यामधल्या, ते पण मला निवडून काढावं लागतं. त्यामध्ये भरपूर वेळ जातो. तर ती तयारी थोडीफार आताच करून ठेवणार आहे मी. आणि पाऊस या वेळेमध्ये आहे, पण तितका नाही, तितका भयानक नाही जसं दुपारी होता तसा नाही आहे. रिमझिम पाऊस चालू आहे. तर आता पटकन खिचडी बनवून घेऊया. तर तुम्ही म्हणता एक कढईमध्ये खिचडी बनवत आहे का, तर कढईमध्ये नाही, फक्त तडका देणार आहे आणि नंतर हीच खिचडी जी आहे ना कुकरमध्ये ओतणार आहे मी. म्हणजे ही कढई आहे ॲल्युमिनियमची आणि तुम्ही म्हणता यामध्ये स्वयंपाक बनवू नको, तर तुमचं बरोबर आहे, बनवत नाही मी, बंदच केलेलं आहे, फक्त तडका देते. यामध्ये तडका खूप छान बसतो खिचडीला. तर या कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि 2 तेजपत्ते टाकलेत. आपण खडे मसाले टाकू शकता, जसं विलायची, लवंग, हे सगळं छान फ्लेवर येतो खिचडीला. पण घरामध्ये आवडत नाही ते गरम मसाले, त्यामुळे फक्त मी 2 तेजपत्ते टाकलेले आहेत, त्याचाही फ्लेवर खूप छान येतो. नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली, कांदा, हिरवी मिरची टाकली, परतून घेतलेला आहे. आणि इकडे गायत्री बटाटा तोपर्यंत कट करून देत आहे. तर आता टाकूया बटाटा टाकून थोड्या वेळ परतून घेऊया. कोथिंबीर, टोमॅटो, कांदा. आणखीन इथं टोमॅटो कांदा कशाला ठेवला आहे, तर भाजी बनवायची आहे आणखीन, त्यामुळे ते पण ठेवलेलं आहे मी, म्हणजे तयारी भाजीची बी झालेली आहे. इकडं बटाटा टाकला, थोडा वेळ परतून घेतलं. नंतर आता टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे, 1 ते 1.5 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर. हिरवी मिरची जी टाकलेली आहे ना मी, खूप सारी दिसत आहे तुम्हाला, पण अजिबात तिखटपणा नाही आहे त्यामध्ये, त्यामुळे लाल मिरची थोडीशी जास्त टाकली. नंतर मी टोमॅटो टाकलेले आहेत, कोथिंबीर टाकली, परतून घेतलं, फोडणी बनवून तयार आहे. आता टाकूया यामध्ये भिजवलेले तांदूळ. तर तांदळाचं पूर्ण पाणी काढलेलं आहे मी. तांदूळ टाकून थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी खिचडी बनते. अशा पद्धतीने कधी करून बघा तुम्ही, खूप छान. जसं आपण डायरेक्ट पातेल्यात किंवा कुकरमध्ये बनवतो ना, तितका छान तडका बसणार नाही आणि टेस्ट इतका छान येणार नाही. पण अशा पद्धतीने बनवलो आणि नंतर कुकरमध्ये टाकून आपण शिजवलो ना, खूप छान टेस्टी खिचडी बनून तयार होते. आणि मसाले पण छान एकजीव होतात. काय होतं ना, कुकरमध्ये बनवलं तर सगळे मसाले वरती येतात, पण अशा पद्धतीने करा तुम्ही, मसाले छान एकजीव होतात. नंतर मी पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे मी. गरम मसाले वगैरे काहीच यामध्ये टाकलेले नाहीत, कारण तितकी आवड नाही मसाल्याची. आणि अशीच खिचडी खूप छान होते, खूप छान टेस्टी बनून तयार होते. छान मिक्स केलेलं आहे. आता ही खिचडी आपल्याला कुकरमध्ये ओतणार आहे आणि शिजून घ्या. 2 शिट्या कुकरला लागल्या, परफेक्ट खिचडी बनून तयार होते. आणि लगेच भाजीची तयारी करून घेऊया. गायत्रीकडे तर पटकन किचनमधनं फ्री होऊया. आणि गायत्री म्हणत आहे मामी फिल्म बघूया एखादी आपण. तर दिनेशी आलेला आहे, तर यांची फेवरेट कुठली फिल्म आहे ते बघूया नंतर. अगोदर मी स्वयंपाक करून घेते. आणि दीपकलाही बोलून खूप दिवस झालं, तर विचार करते की दीपकलाही फोन लावा. आता बघूया उचलतो की नाही. फक्त रविवारी त्याचं बोलणं होतं, तरी पण मी फोन लावून बघणार आहे. म्हणजे कधी कधी स्विच ऑफ सांगतो, कधी कधी रिंग होतं आणि ते उचलत नाहीत. म्हणजे मोबाईल दीपककडे नसतो, त्यांच्याकडे असतं, जे आता ते ट्रेनिंगवरती आहे ना, त्यामुळे देत नाही आहेत त्याला. बघूया, फोन लावून बघणार आहे. आणि इकडे शेंगदाणे पण मी भाजून घेत आहे. म्हणजे शेंगदाण्याचा कूट मी 4-8 दिवसाचा बनवून ठेवते, पण आता संपलेला आहे. तर इकडे शेंगदाणे जितके डब्यात होते तितके मी भाजायला ठेवलेले आहेत. म्हणजे किराणा संपत आलेला आहे. लिस्ट बनवून ठेवते, म्हणजे दिनेश उद्याच्याला घेऊन येईल. आणि यामधले 1-2 जे शेंगदाणे असतात ना बारीक बारीक, ते खायला खूप आवडतात, एकदम छान गोड लागतात. गायत्रीलाही दिले, मीही खाल्लेले आहेत. आणि परत तवा ठेवला आणि पटकन मी भाकरी बनवून घेते. गायत्री शेंगदाण्याचा कूटही बनवून घेईल आणि भाजीही बनवेल तिकडच्या बर्नरवर. ते सांगत आहे गायत्रीला की तिकडच्या बर्नरवर
भाजी बनवून घे, खिचडी बनलेली आहे, मी इकडे पटकन भाकरी बनवून घेते. तसं तर भाकरी बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो. तर इकडे पीठ मी अगोदर चाळून ठेवलेलं आहे, तर पीठ घेतलेलं आहे. जास्त भाकरी बनवणार नाही कारण खिचडी बनवलेली आहे. फक्त बाबांसाठी आणि यांच्यासाठी मी 2 ते 3 भाकरी बनवणार आहे. आणि पटकन इतके भांडे जितके झाले तितके मी अगोदर आवरून घेते, किचन आवरून घेते, कारण भाकरी बनल्यानंतर किचनवरती पूर्ण पीठ होतं. तर गायत्रीची इकडे काय शोधाशोध चालू आहे, तर तिला ते पॅन भेटत नाही भाजी बनवण्यासाठी, कारण मी एका ते घालून खाली ठेवली. खूप साऱ्या कढाई झालेल्या आहेत, त्यामध्ये तिला भेटत नव्हतं. तर हे पॅन घेतलेलं आहे आणि यामध्येच भाजी बनवणार आहे, कारण हे पॅन जे आहे ना छोटा आहे. सकाळची भाजी यामध्ये बनत नाही कारण ते छोटं आहे त्यामुळे, पण संध्याकाळची भाजी व्यवस्थित बनते. तर यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलं, कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, परतून घेत आहे. आणि लसणाची पेस्ट पण मी थोडीफार ठेवली होती, तेही टाकलेली आहे. भाजीला टेस्ट खूप छान येतो. परतून घेत आहे. तोपर्यंत मी इकडे भाकरीही बनवत आहे. आमची बडबड चालू आहे, म्हणजे दिवसभर मामी भाजीची बडबड चालूच असते, आमची तोंड बंद राहत नाही आहे. तर इकडं कांदा टाकून परतून घेतल्यानंतर टमॅटो टाकलेले नाहीत. अगोदर मसाले टाकले, जसं धना पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी टाकलेला आहे. आणि मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकले, 2 चमचे मसाले भाजलेले आहेत व्यवस्थित. थोडं पाणी टाकत आहे मी. गायत्री भाजून घेत आहे. खाट खूप उठलेला आहे, कारण मसाले जे आहेत ना, आपण असेच कोरडे भाजल्यावर खूप खाट येतो, म्हणून थोडंसं पाणी टाकलं. मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर मग यामध्ये टमॅटो आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि बिलकुल थोडंसं एक अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. आणि भाजी शिजवून घेतली. तोपर्यंत भाकरी बनलेल्या आहेत. तर बघू शकता इकडे छान अशी खिचडी बनवून तयार आहे. जसं बघताच की खाण्याचं मन होत आहे, म्हणजे भूक नसणारं पण जेवण करेल इतकी छान ही खिचडी बनलेली आहे. जितकी दिसायला छान आहे ना, खाण्यासाठी तितकीच चविष्ट बनलेली आहे. टमॅटोची भाजी बनलेली आहे, भाकरी बनलेल्या आहेत. पूर्ण स्वयंपाक झाला आणि इकडे फिल्म पण चालू झालेली आहे. आणि मी इकडे मकाचं कणीस खायला घेतलेलं आहे, जे दुपारी आणलेलं होतं, कारण ते आता गार झालेलं आहे. मुलांना खायला आवडत नाही, ठेवल्या ते नुकसानी होणार आहे. तर म्हणलं आता मकाचं कणीस खाऊन घेऊया. इथं बघू शकता. आणि वडापावही घेऊन आलेला होता दिनेश, परत आईस्क्रीम घेऊन आलेला होता, ते पण एन्जॉय केलं. आणि परत बघू शकता यांची मस्ती. फिल्म बघण्यामध्ये अर्ध लक्ष आहे आणि अर्ध लक्ष यांच्या मस्तीमध्ये आहे. ते कवर घेऊन वडावडी चालू आहे. तर असं ताईनो यांची मस्ती चालू राहील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. बाय बाय, गुड नाईट.